मोदीजींनी खूप काही केलंय भारतासाठी. म्हणजे आपल्यातलं हिंदुत्व जागवण्यापासून तर प्रत्येक स्त्रीला तिचा हक्क देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी काम केलं. आवास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहित असेल, ग्रामीण गावांमध्ये 86% स्त्रियांच्या नावाने आज घरं झाली आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये सगळ्यात जास्त सशक्तीकरणाची गरज आजही आहे. संसदेच्या दोन्ही सदनात नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाला. आज ऑफिशियली ते 33% झालेलं आहे. भारतात कुपोषणाच्या विरोधात राष्ट्रव्यापी पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत स्वस्थ मातृत्व या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक स्त्रीला फायदा झाला आहे. गर्भवती व दुग्धपान करणाऱ्या स्त्रियांच्या सरळ खात्यात 5,000 रुपये जमा होत आहेत. मुलींचा जन्म झाल्यावर बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेद्वारे मोदीजी लक्ष देत आहेत आवर्जून की प्रत्येक लहान मुलगी शिकेल आणि स्वतःच्या पायावर उभी होईल. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत मुलींच्या नावाने 33 लाख बँक खाती उघडली गेली आहेत. मोदीजींसारखे आयडल जर समोर असले तर देवेंद्रजींसारखे लोक तर करणारच लोकसेवाचे, ते करतातच आहेत. तुम्ही उज्ज्वला योजना, त्याचं ब्रीद वाक्य काय? त्याचं ब्रीद वाक्य आहे स्वच्छ इंधन बेहतर जीवन. आणि ह्या ब्रीद वाक्यानुसार महिलांना आज घरी जेवण बनवणाऱ्या किंवा हाऊसवाईफ्सना आज एक सन्मान मिळालाय, जीवनशैली मिळाली. आपण सगळे म्हणतो की मोदीजी बायस्ड आहे एका धर्माकडे किंवा नाही आहे. त्याचं प्रूफ काय? ट्रिपल तलाक अबॉलिश करण्याची हिम्मत जर कोणी केली ती मोदीजींनी केली आहे.